आता आपला फर्स्ट पार्ट संपलेला आहे. आपण फर्स्ट पार्टचा एक चॅप्टर संपलेला आहे. आपण आज सेकंड पार्टला सुरू करू मॅथ 2 ला. त्याच्यामध्ये पहिला चॅप्टर आहे सिमिलॅरिटी. आता याच्या बघा जॉमेट्रीमध्ये आपले 7 चॅप्टर आहे टोटल. अल्जेब्रामध्ये 6 आणि जॉमेट्रीमध्ये 7. त्या 7 चॅप्टरमध्ये सर्वात महत्त्वाचा आणि सर्वात मेन चॅप्टर मानला जाणारा हा चॅप्टर आहे सिमिलॅरिटी. म्हणजे सेकंड नंबरचा मानला जाणारा सर्वात जास्त सर्कल आहे. ठीक आहे. सिमिलॅरिटी चॅप्टर आता बघा. सिमिलॅरिटीमध्ये काय तर सिमिलर ट्रायंगल्स किंवा सिमिलर फिगर्स हे आपण 9वी मध्येच बघितलं होतं. कॉन्ग्रुअन्स ऑफ ट्रायंगल्स या चॅप्टरमध्ये एक टॉपिक होता. फक्त मी तेव्हा तुम्हाला सांगितलं होतं की एक टॉपिक म्हणून आहे, पण 10वी मध्ये एक चॅप्टर आहे. ठीक आहे. सिमिलॅरिटी. सिमिलॅरिटी म्हणजे काय तर शॉर्टमध्ये सांगून देतो. सिमिलर फिगर म्हणजे काय, असे फिगर्स जे शेपमध्ये सेम आहे. कशामध्ये? शेपमध्ये सेम असतात त्यांना म्हणतात सिमिलर फिगर्स. लक्षात. आणि सिमिलर ट्रायंगल्स म्हणजे काय तर सिमिलर ट्रायंगल्स असण्याचे 2 कंडिशन आहे. पहिली कंडिशन त्यांचे करस्पॉन्डिंग अँगल्स कसे असतात, कॉन्ग्रुएंट असतात. करस्पॉन्डिंग अँगल्स कॉन्ग्रुएंट असतात आणि करस्पॉन्डिंग साइड्स प्रपोर्शन मध्ये असतात. करस्पॉन्डिंग अँगल्स कॉन्ग्रुएंट असतात आणि करस्पॉन्डिंग साइड्स प्रोपोर्शन मध्ये असतात. ठीक आहे. तेव्हा त्या 2 ट्रायंगल्सला म्हणतात सिमिलर ट्रायंगल्स. तर असं सिमिलर ट्रायंगल सिमिलॅरिटी आपण आता बघणार आहोत. ठीक आहे. त्यासाठी इम्पॉर्टंट कसं बघा, त्याचं इंट्रोडक्शन बघून घेऊ थोडक्यात. द नंबर्स a and b are in the ratio m/n is also written as the numbers a and b are in the proportion m:n. बरेच जण याला m:n असं म्हणतात. ते has to नाहीये, ते is to आहे. m:n म्हणजेच याला शब्दामध्ये लिहून होतं वाटलं असतं m:n. बरेच लोक याला अनाड्यासारखे has to करतात. ठीक आहे. तर आपण अनाड्यासारखे करायचं नाही, is to म्हणतात त्याला. ठीक आहे. is to म्हणजे टू हा शब्द याच्यामध्ये महत्वाचा असतो. is to. बघा m:n असं असतं ते. ठीक आहे. याला असं पण लिहितात m:n किंवा m/n. तर हेच म्हटलेलं आहे की जर 2 नंबर्स a आणि b जर m/n या रेशोमध्ये असतील तर त्याला म्हणजे त्या 2 नंबर m:n या प्रोपोर्शन मध्ये असतात असं लिहितात. म्हणजे a आणि b हे कोणते 2 नंबर आहे, त्यांचा रेशो काय आहे m/n असा रेशो त्यांचा. ते रेशो मध्ये आहे म्हणजे a आणि b हे रेशो मध्ये आहेत. याचा अर्थ काय की ते m:n या प्रोपोर्शन मध्ये आहे. आता प्रोपोर्शन 2 टाईपचे असतात, डायरेक्ट आणि इनव्हर्स. ते तुम्ही 7वी 8वी मध्ये पाहिलं असाल. ठीक आहे. डायरेक्ट प्रोपोर्शन म्हणजे काय, जर पहिली क्वांटिटी वाढली तर दुसरी क्वांटिटी वाढते, पहिली क्वांटिटी कमी झाली तर दुसरी क्वांटिटी पण कमी होते. म्हणजे पहिली वाढली की दुसरी पण वाढते, पहिली कमी झाली तर दुसरी पण कमी होते. हे डायरेक्ट प्रोपोर्शन. आणि इनव्हर्स प्रोपोर्शन म्हणजे काय, पहिली क्वांटिटी जर वाढली तर दुसरी क्वांटिटी कमी होते आणि पहिली क्वांटिटी जर कमी झाली तर दुसरी क्वांटिटी वाढते. तर हे प्रोपोर्शन आहे. ते प्रोपोर्शन m:n असं असतो. त्यानंतर एरिया ऑफ ट्रायंगल हे तर तोंडी पाठ पाहिजे. एरिया ऑफ ट्रायंगल 1/2 इंटू बेस इंटू हाईट. म्हणजे सपोज असा ट्रायंगल आहे, ट्रायंगल ए बी सी. ठीक आहे. ही त्याची हाईट आहे. हाईट नेहमी परपेंडिक्युलर असते हे लक्षात ठेवा. ए बी सी हा ट्रायंगल आहे. ए डी हाईट आहे आणि ज्या साईडवर हाईट काढली जाते त्याला बेस म्हणतात. ज्या साईडवर हाईट परपेंडिक्युलर असते त्या साईडला बेस म्हटलं जातात. ठीक आहे. आता जसं फॉर एक्झाम्पल घराचं उदाहरण घेतो आपण. ठीक आहे. हाईट कशी मोजतात घराची, कॉलम नुसार. ठीक आहे. अशी उंच हाईट मोजतात किंवा आपली हाईट मोजतो आपण. तर आपली हाईट आपण कशी मोजतो, असं जमिनीवर उभं राहून, बरोबर, अशी उभी. लक्षात. तर आपण ज्याच्यावर उभं आहे त्याला म्हणतात बेस. आपण ज्याच्यावर उभे आहे त्याला म्हणतात बेस. ठीक आहे. आणि आपली हाईट अशी परपेंडिक्युलर मोजली जाते. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे एडी हाईट आहे आणि ज्याच्यावर परपेंडिक्युलर काढलेलं आहे बीसी तो बेस आहे. तर बेस 1/2 इंटू बेस इंटू हाईट.
1/2 इंटू बेस इंटू हाईट एरिया ऑफ ट्रायंगल, हा कॉमन फॉर्म्युला आहे ट्रायंगलचा. लक्षात. आता आपण काही पॉईंट घेऊ, चॅप्टरला स्टार्टिंग करू. हे फक्त इंट्रोडक्शन होतं की सिमिलॅरिटीमध्ये काय काय असतं, सिमिलर फिगर काय असतात, सिमिलर ट्रायंगल काय असतात, ठीक आहे. त्यानंतर रेशो प्रोपोर्शन काय असतं. लक्षात. 9th स्टँडर्डमध्ये मॅथमॅटिक्स फर्स्टमध्ये 4th नंबरचा चॅप्टर होता रेशो अँड प्रोपोर्शन. लक्षात. त्याच्यामध्ये हे रेशो अँड प्रोपोर्शन आता काम करत आहे, कारण की आपण आता रेशोचा टॉपिक बघणार आहे पुढे. लक्षात. आता एक पॉईंट बघू आपण. रेशोज ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. दोन ट्रायंगलचा एरियांचा रेशो, दोन ट्रायंगलच्या एरियांचा रेशो. रेशो म्हणजे न्यूमरेटर आपण डिनॉमिनेटर, जसं आपण रॅशनल नंबर लिहितो ना, तर त्यालाच रेशो म्हणतात. तर दोन ट्रायंगल्स आहे, जसं पहिला ट्रायंगल आहे ABC आणि दुसरा ट्रायंगल आहे PQR. यांचं काय करायचं आहे, एरियांचा रेशो घ्यायचा आहे. रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल, दोन ट्रायंगलचा एरियांचा रेशो. तसं बघा, आपण आता बघू एरिया ऑफ ट्रायंगल काय असतं. एरिया ऑफ ट्रायंगल असतो 1/2 बेस इंटू हाईट. तर याच्यामध्ये पहिल्या ट्रायंगलचे हाईट कोण आहे, बेस कोण आहे, त्यानंतर दुसऱ्या ट्रायंगलचे हाईट कोण आहे, बेस कोण आहे, ते आपण लिहून घेऊ. इन ट्रायंगल ABC, पहिल्या ट्रायंगल ABC मध्ये, इन ट्रायंगल ABC सेगमेंट BC इज द बेस segment BC is the base and segment AD is the height. ठीक आहे. ट्रायंगल ABC मध्ये BC हे बेस आहे आणि AD हे हाईट आहे. ठीक आहे. त्यानंतर PQR मध्ये, इन ट्रायंगल PQR सेगमेंट QR is the base and segment PS is the height. ठीक आहे. हे जे आपल्याला बेस हाईट पाहिजे होते ते आपण लिहून घेतले की ट्रायंगल ABC मध्ये BC बेस आहे, AD हाईट आहे. ट्रायंगल PQR मध्ये QR बेस आहे, PS हाईट आहे. आता यांचा एरियाचा रेशो घेऊ. एरियाचा रेशो म्हणजे काय, वरती ट्रायंगल ABC चा एरिया आणि खाली ट्रायंगल PQR चा एरिया. लक्षात. एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इक्वल टू, आता वरती एरिया ऑफ ट्रायंगल ABC लिहू. एरिया ऑफ ट्रायंगल ABC म्हणजे तोच फॉर्म्युला यूज करायचा, 1/2 बेस इंटू हाईट. मग एरिया ऑफ ट्रायंगल ABC 1/2 इंटू बेस BC इंटू हाईट AD अपॉन, आता ट्रायंगल PQR चा एरिया 1/2 इंटू बेस QR इंटू हाईट PS. याच्यामध्ये काहीच विशेष नाही आहे. याच्यामध्ये काय केलं आपण, पॉईंट नुसार फक्त आपण तो लिहिला की पॉईंट मध्ये काय लिहिलं आहे की दोन ट्रायंगलचा एरियांचा रेशो. मग ट्रायंगल ABC चा एरिया खाली अपॉन ट्रायंगल PQR चा एरिया, म्हणजे ट्रायंगल ABC ट्रायंगल PQR यांचा एरियांचा रेशो. वरती ट्रायंगल ABC चा एरिया 1/2 BC इंटू AD म्हणजे BC बेस AD हाईट. खाली ट्रायंगल PQR चा एरिया 1/2 QR इंटू PS, QR बेस PS हाईट. आता याच्यामध्ये कट काय होतं बघा, 1/2 सारखे सारखे ते दोघे कटून जातील, म्हणजे वरती BC इंटू AD अपॉन खाली QR इंटू PS. याच्यावरून एक प्रॉपर्टी मिळते आपल्याला. ती प्रॉपर्टी अशी आहे, द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स, द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू द रेशो ऑफ प्रोडक्ट ऑफ देअर बेसेस अँड करस्पॉन्डिंग हाइट्स. आता वरती बघा BC AD खाली QR PS, वरती पण बेस इंटू हाईट, खाली पण बेस इंटू हाईट, म्हणजे बेस आणि करस्पॉन्डिंग हाईट यांच्या प्रोडक्टचा रेशो आपल्याला मिळतोय. ठीक आहे. म्हणजे प्रॉपर्टी अशी आहे, परत सांगतो, द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू द रेशो ऑफ देअर बेसेस
अँड करस्पॉन्डिंग म्हणजे रेशो ऑफ प्रोडक्ट्स ऑफ बेसेस अँड करस्पॉन्डिंग हाईट म्हणजे दोन ट्रायंगलचा एरियांचा रेशो हा त्या ट्रायंगलच्या बेसेस आणि त्यांच्या करस्पॉन्डिंग हाईट यांच्या प्रोडक्टच्या रेशोला इक्वल असतो. मी लिहिणार याच्यामध्ये प्रॉपर्टी म्हणजे असं लिहू हेन्स म्हणजे याच्यावरून मिळतं आपल्याला एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूआर इक्वल टू बीसी इंटू एडी अपॉन क्यूआर इंटू पीएस. बीसी एडी हे ट्रायंगल एबीसी चे बेस आणि हाईट आहे. क्यूआर पीएस हे ट्रायंगल पीक्यूआर चे बेस आणि हाईट आहे. म्हणजे बेस आणि हाईट यांच्या प्रोडक्टचा रेशो इतका हा रेशो आपल्याला मिळतोय. हेन्स द रेशो ऑफ areas of two triangles is equal to the ratio of products of their bases and corresponding heights. ठीक आहे. Hence the property कशी मिळते the ratio of areas of two triangles is equal to the ratio of products of their bases and corresponding heights. म्हणजे हे एवढं मोठं पार्ट नाही होत ना म्हणजे पार्ट करायची गरजच नाहीये. फक्त प्रॉपर्टी लक्षात ठेवायची की दोन ट्रायंगलचा एरियांचा रेशो त्या ट्रायंगलच्या बेसेस आणि करस्पॉन्डिंग हाईट्स यांच्या प्रोडक्टच्या रेशो इतका असतो. ठीक आहे. एकदम सिंपल भाषेमध्ये हे पाठ करायचं लक्षात. आता त्याच्यावर डिपेंड्स काही कंडिशन्स आणि प्रॉपर्टीज आहे ते आपण आता एक एक बघू. पहिली कंडिशन आहे if the heights of both triangles are equal. दोघं ट्रायंगलची हाईट जर इक्वल असेल तर ठीक आहे. पहिली कंडिशन अशी आहे जर दोन ट्रायंगल आहे ट्रायंगल एबीसी आणि ट्रायंगल पीक्यूआर यांची हाईट सेम आहे यांची हाईट इक्वल आहे लक्षात. म्हणजे ट्रायंगल एबीसी याची हाईट एडी ते आहे एच म्हणजे इथे लांबी आणि ट्रायंगल पीक्यूआर आहे याची हाईट आहे पीएस त्याची पण हाईट आहे एच म्हणजे दोघांची हाईट कशी आहे इक्वल आहे. तेव्हा तर काय होतं बघा तसंच रेशो घेऊ एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इक्वल टू त्या प्रॉपर्टीनुसार कोणती प्रॉपर्टी जी आपण आताच बघितली ती प्रॉपर्टी. ठीक आहे. द रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू रेशो ऑफ प्रोडक्ट ऑफ देअर बेसेस अँड करस्पॉन्डिंग हाईट्स त्यानुसार. म्हणजे इथं 1/2 घ्यायचं नाही ते डायरेक्ट ते प्रॉपर्टी यूज करायची. त्या प्रॉपर्टी कशी त्यांचा बेस इंटू हाईट BC इंटू AD अपॉन QR इंटू PS इक्वल खाली इक्वल टू आता दोघांची हाईट आपल्याला माहिती आहे H त्यात टाकून द्या BC इंटू H AD H आहे ना त्यानंतर QR इंटू H PS सुद्धा काय आहे H आहे. आता बघा हाईट सारखी आहे दोघे हाईट कट होतील म्हणजे इक्वल टू आपल्याला काय मिळेल फक्त त्यांचे बेस BC अपॉन QR म्हणजे फक्त त्यांचा बेसचा रेशो मिळेल आपल्याला. म्हणजे याच्यावरून आपल्याला असं मिळतं की जर दोन ट्रायंगलची हाईट जर इक्वल असेल तर त्यांचा एरियांचा रेशो कोणाशी इक्वल असतो त्यांच्या बेसेसच्या रेशोला इक्वल असतो. ठीक आहे. इफ द हाईट्स ऑफ टू ट्रायंगल्स किंवा इफ द हाईट ऑफ बोथ ट्रायंगल्स आर इक्वल then the ratio of area of two triangles then the ratio of area of two triangles is equal to the ratio of their bases. ठीक आहे. कारण की हाईट तर इक्वल आहे हाईट कडून जाईल म्हणजे दोन ट्रायंगलचा एरियांचा रेशो कोणाला इक्वल असेल त्यांच्या बेसच्या एरियाला बेसच्या रेशोला इक्वल असेल. ठीक आहे. ही पहिली कंडिशन म्हणजे प्रॉपर्टी आपल्याला याच्यावरून अशी मिळते
प्रॉपर्टी अशी मिळते इफ द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स, द रेशो ऑफ areas of two triangles having किंवा with equal heights is equal to the ratio of their corresponding bases, ratio of their corresponding bases. ठीक आहे, अशी ते प्रॉपर्टी आपल्याला मिळते. कंडिशन काय आहे की जर दोन्ही ट्रायंगलची हाईट इक्वल असेल तर काय मिळतंय, द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स विथ इक्वल हाइट्स इज इक्वल टू द रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेसेस. म्हणजे असे दोन ट्रायंगल ज्यांची हाईट इक्वल आहे त्यांचा एरियांचा रेशो त्याच्या करस्पॉन्डिंग बेसिसच्या रेशोला इक्वल असतो. ठीक आहे, ही पहिली कंडिशन झाली ट्रायंगल्स हॅव्हिंग इक्वल हाइट्स. आता आपण दुसरी कंडिशन पाहू, ट्रायंगल्स हॅव्हिंग इक्वल बेस किंवा कॉमन बेस. अच्छा, सेकंड प्रॉपर्टी पाहू. आता दोन ट्रायंगल बघा, सेकंड कंडिशन आहे इफ द बेसेस ऑफ बोथ ट्रायंगल्स आर इक्वल. पहिले कंडिशन काय होती की दोघं ट्रायंगलचे हाईट इक्वल असतात पण बेसेस वेगवेगळे असतात. सेकंड कंडिशन अशी आहे दोन्ही ट्रायंगलचे बेसेस इक्वल असतात, हाईट वेगवेगळे असते. जसं आता बघा, ट्रायंगल ए बी सी आणि ट्रायंगल ए पी बी. एक ट्रायंगल ए बी सी च्या आतच एक दुसरा ट्रायंगल आहे ए पी बी. दोघं ट्रायंगलची बेस एकच आहे ए बी ए बी. लक्षात, दोघं ट्रायंगलचे काय आहे, बेस एकच आहे म्हणजे कॉमन बेस आहे, म्हणजे इक्वल बेस आहे. ठीक आहे, परंतु त्यांची हाईट सी डी पी क्यू हाईट वेगवेगळी आहे. ट्रायंगल ए बी सी ची हाईट सी डी म्हणजे H1 आहे आणि ट्रायंगल ए पी बी ची हाईट पी क्यू आहे म्हणजे H2 आहे. लक्षात, त्यांची हाईट वेगवेगळी आहे मात्र बेस कसं आहे, सेम आहे. म्हणजे ट्रायंगल ए बी सी चा पण बेस ए बी आहे आणि ट्रायंगल ए पी बी चा पण बेस ए बी आहे, कारण की दोघांची हाईट त्या एकच बेसवर काढलेली आहे. लक्षात, तर अशा वेळी काय मिळतं बघा, तशा वेळी आपण रेशो घेऊ एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ए पी बी इक्वल टू, परत तर पहिल्यासारखीच प्रॉपर्टी घ्यायची, प्रोडक्ट ऑफ देअर बेसिस अँड करस्पॉन्डिंग हाइट्स, बेसिस अँड करस्पॉन्डिंग हाइट्स. आता बेस काय दोघांचा ए बी म्हणजे पहिले ट्रायंगल ए बी सी चा बेस इंटू हाइट सी डी, बेस इंटू हाइट ए बी इंटू सी डी अपॉन आता ट्रायंगल ए पी बी चा बेस ए बी इंटू हाइट पी क्यू इक्वलच्या खाली इक्वल टू, आता ए बी दोघं कट होतील, काय मिळेल आपल्याला सी डी अपॉन पी क्यू, जे की सी डी आहे H1 आणि पी क्यू आहे H2. म्हणजे आपल्याला याच्यावरून असं मिळतं की जर दोघं ट्रायंगलचे बेस इक्वल असतील तर त्यांचा एरियांचा रेशो हा त्यांच्या करस्पॉन्डिंग हाईटच्या रेशो इतका मिळतो. बेसेस इक्वल असतील तर रेशो कोणाला इक्वल मिळतो, एरिया ऑफ ट्रायंगलचा रेशो इक्वल मिळतो त्यांच्या करस्पॉन्डिंग हाईटच्या रेशोला. लक्षात, हे दोघं प्रॉपर्टी एकमेकांचे उलट आहे. शॉर्ट मध्ये सांगतो, पहिली कंडिशन काय होती, जर हाईट इक्वल असतील तर दोन ट्रायंगलचे हाईट इक्वल असतील तर त्यांचं एरियांचा रेशो त्यांच्या करस्पॉन्डिंग बेसच्या रेशोला इक्वल असतो. आणि जर दोघं ट्रायंगलचे बेस इक्वल असतील तर त्यांच्या ट्रायंगलच्या एरियांचा रेशो कोणाला इक्वल असतो, त्यांच्या हाईटच्या रेशोला इक्वल असतो. ठीक आहे, आता तिसरी कंडिशन बघा, तिसरा कंडिशन तर नाही आहे पण एक एक्झाम्पल दिलेलं आहे, ते एक्झाम्पल आपण पुस्तकातून घेऊ. एक ऍक्टिव्हिटी सारखं एक्झाम्पल आहे. पहिले याची प्रॉपर्टी बघून घेऊ. प्रॉपर्टी काय मिळते आपल्याला, ही प्रॉपर्टी असते द रेशो ऑफ
of the areas of two triangles with equal bases is equal to the ratio of their corresponding heights. लक्षात, the ratio of areas of two triangles with equal bases is equal to the ratio of their corresponding heights. ठीक आहे. आता थर्ड नंबरचा आपण जो ऍक्टिव्हिटी आहे पेज नंबर 3 वर ते बघू. आता बघा ऍक्टिव्हिटी याच्यामध्ये पेज नंबर 3 वर ऍक्टिव्हिटी आहे फिल इन द ब्लँक्स प्रॉपरली असा क्वेश्चन आहे तो. फिल इन द ब्लँक्स प्रॉपरली. आता हे बॉक्स बघा कसे आहे. आता एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल एपीक्यू पहिला बघू. याच्यामध्ये आता प्रॉपर्टी नुसार पहिला आता प्रॉपर्टी पहिली प्रॉपर्टी सर्वात पहिली कंडिशन नाही हा प्रॉपर्टी एरिया ऑफ ट्रायंगल्स रेशो ऑफ एरिया ऑफ ट्रायंगल्स. रेशो ऑफ एरियाज ऑफ ट्रायंगल्सची प्रॉपर्टी अशी आहे रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू द रेशो ऑफ प्रोडक्ट ऑफ देअर बेसिस अँड करस्पॉन्डिंग हाईट्स. म्हणजे बेस आणि हाईट यांचे प्रोडक्ट दाखवायचे वरती. पहिला ट्रायंगल एबीसी हा पूर्ण ट्रायंगल एबीसी मोठा ट्रायंगल एबीसी याचा बेस कोण आहे बीसी वरती लिहायचा बीसी इंटू म्हणजे पहिला बॉक्स मध्ये येईल बीसी. ठीक आहे. इंटू त्याची हाईट आता हाईट कोण आहे त्याची ए आर मग त्याची हाईट आली ए आर. लक्षात. त्यानंतर ट्रायंगल एपीक्यू हा मधला ट्रायंगल एपीक्यू हा एपीक्यू चा बेस कोण आहे पीक्यू म्हणजे पहिल्या बॉक्स मध्ये येईल पीक्यू इंटू हाईट आहे त्याची ए आर. ठीक आहे. आता ए आर दोघं कट होतील म्हणजे याचा अर्थ काय झाला हाईट काय आहे इक्वल आहे. लक्षात. म्हणजे इथे काय हाईट इक्वल आहे म्हणजे इथे मिळेल फक्त तुम्हाला बीसी अपॉन पीक्यू बीसी अपॉन पीक्यू. म्हणजे ही प्रॉपर्टी काय असते कोणती वाली प्रॉपर्टी पहिली वाली प्रॉपर्टी पहिली कंडिशन आहे. ठीक आहे. जर दोन ट्रायंगलचे हाईट इक्वल असतील तर त्यांचा एरियाचा रेशो त्यांच्या बेसच्या रेशोला इक्वल असतो. लक्षात. म्हणजे इथे जर रिझन विचारलाय पुढे स्टेट द रिझन तर पुढे रिझन काय लिहायचं द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज विथ इक्वल हाईट्स इज इक्वल टू द रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेसेस असा हा रिझन लिहायचं. पुढे पुढच्या डायग्राम मध्ये बघा. आता तुम्हाला हे दिसूनच म्हणजे बघूनच तुम्हाला समजून जाईल की यांचा कोण इक्वल आहे बेस इक्वल आहे हाईट वेगवेगळी आहे. ठीक आहे. हाईट वेगवेगळी आहे बेस इक्वल आहे. ट्रायंगल एल एम एन आणि ट्रायंगल डी एम एन कोणता ट्रायंगल एल एम एन हा मोठा ट्रायंगल ज्याचा बेस आहे एम एन ज्याची हाईट आहे एल पी. त्यानंतर ट्रायंगल डी एम एन ज्याची हाईट आहे ज्याचा बेस आहे एम एन आणि हाईट आहे डी क्यू. ठीक आहे. मी इथे लिहू एरिया ऑफ ट्रायंगल एल एम एन अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल डी एम एन इक्वल टू पहिला काय येईल बेस इंटू हाईट म्हणजे एम एन इंटू एल पी अपॉन खाली डी एम एनचं बेस एम एन इंटू हाईट पी क्यू. आता काय कॉमन त्याचा एम एन एम एन एम एन एम एन कॉमन आहे कट होईल म्हणजे वरती एल पी अपॉन खाली डी क्यू एल पी अपॉन डी क्यू. लक्षात.
म्हणजे इथे रिझन काय येईल, आता हे काय कॉमन होतं म्हणजे काय इक्वल होतं याचा बेस, म्हणजे सेकंड वाली कंडिशन. मग इथं रिझन कसं येईल, द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स हॅव्हिंग इक्वल बेसेस इज इक्वल टू द रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग हाईट्स, असं रिझन येईल. ठीक आहे. आता थर्ड नंबरचा असं आहे, मीडियनचा एक्झाम्पल आहे, ते काढू आपण. आता बघा थर्ड नंबरची ऍक्टिव्हिटी अशी आहे, एक ट्रायंगल आहे ए बी सी, ज्याच्यामध्ये सीएम हे मीडियन आहे. एम इज द मिड पॉइंट ऑफ सेगमेंट ए बी. एम हा सेगमेंट ए बी चा मिड पॉइंट आहे आणि सेगमेंट सीएम इज द मीडियन ऑफ ट्रायंगल ए बी सी. आणि सेगमेंट सीएम ही ट्रायंगल ए बी सी ची मीडियन आहे. आता मीडियन तुम्हाला बऱ्याचपैकी माहिती असेल की मीडियन काय असते. मीडियन म्हणजे एक सेगमेंट जी ट्रायंगलचा एक व्हर्टेक्स आणि त्याच्या ऑपोजिट साईडचा मिड पॉइंट, ट्रायंगलचा एक व्हर्टेक्स आणि त्याची ऑपोजिट साईडचा मिड पॉइंट यांना जॉईन करणारी सेगमेंट असते मीडियन. तर बघा याच्यामध्ये ट्रायंगल ए एम सी, आता ट्रायंगल ए एम सी आणि ट्रायंगल बी एम सी यांचा एरियाचा रेशो दाखवलाय. एरिया ऑफ ट्रायंगल ए एम सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल बी एम सी, ठीक आहे, इक्वल टू. आता इथं कसं आहे, आता इथं बॉक्स एक एकच दिले, आता इथं हाईट पण दिलेली नाहीये, इथं बेसचा पण संबंध नाहीये, दोन ट्रायंगल असे वेगवेगळे, ठीक आहे, म्हणजे दोघांचा बेस पण सारखा नाहीये जवळपास आणि हाईट दिलेलीच नाहीये. तर अशा वेळी ही जी प्रॉपर्टी आहे ते प्रॉपर्टी अशी आहे, त्याच्यामध्ये एक बघा एक कॉमन व्हर्टेक्स आहे सी, एक कॉमन व्हर्टेक्स आहे सी, दोघांमध्ये सी सी हा कॉमन व्हर्टेक्स आहे. तसं तर एम एम पण आहे, ठीक आहे, पण याच्यामध्ये एम महत्वाचं नाही आहे. इथं सी हा व्हर्टेक्स कॉमन आहे, त्याची ऑपोजिट साइड जी आहे, त्याची ऑपोजिट साइड जी आहे, तर बघा सी हा त्याचा कॉमन व्हर्टेक्स आहे आणि सी कॉमन व्हर्टेक्स आहे आणि त्याची ऑपोजिट साइड जी आहे एम आणि बीएम, सी हा कॉमन व्हर्टेक्स आहे, त्यांची ऑपोजिट साइड एम आणि बीएम हे त्यांचे बेसेस आहे, ट्रायंगलचे बेसेस. तर बघा अशा कंडिशन मध्ये एक प्रॉपर्टी अशी असते, जर दोघं ट्रायंगलचे जे बेस आहे, ट्रायंगल ए एम सी आणि ट्रायंगल बी एम सी यांचे जे बेस आहे ते बेस तर इक्वल आहेच, ठीक आहे, बेस इक्वल आहेच. का? कारण की बघा एम हा मिड पॉइंट आहे, लक्षात, एम हा मिड पॉइंट आहे म्हणजे ए एम बी एम हे तसे पण इक्वल आलेच, म्हणजे दोघांचे बेस इक्वल आले आणि त्यांचे जे बेस आहे त्यांचे बेस एका कॉमन लाईनवर आहे, म्हणजे एकाच लाईनवर आहे, त्यांचे बेसेस कसे आहेत, एकाच लाईनवर आहेत. तर अशा वेळी त्या ट्रायंगलची हाईट सुद्धा काय असते, इक्वल असते. म्हणजे कसे, इथे काढून दाखवतो तुम्ही, म्हणजे बघा आपण असं काढून दाखवू, हे बघा त्यांची हाईट, दोघांचे बेस कसे आहेत, एकाच लाईनवर आहे. ट्रायंगल ए एम सी चा बेस एम आणि ट्रायंगल बी एम सी चा बेस बी एम, दोघं एकाच लाईनवर आहे आणि ते इक्वल पण आहे. तर अशा वेळी त्यांची हाईट सुद्धा कशी असते, इक्वल असते. म्हणजे सी डी समजा त्याची हाईट आहे, तर ट्रायंगल ए एम सी साठी पण ही हाईट आहे सी डी आणि ट्रायंगल बी एम सी साठी सुद्धा ही हाईट आहे सी डी, ठीक आहे. फक्त फरक एवढा आहे की ही जे सी डी हाईट आहे ते ट्रायंगल ए एम सी च्या आत आहे, कारण की तो ॲक्युटँगल ट्रायंगल आहे, आणि ट्रायंगल बी एम सी साठी ते बाहेर आहे, कारण की तो ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल आहे, ठीक आहे. मात्र दोघांची हाईट कशी आहे, सेम आहे. तर या प्रॉपर्टीनुसार बेस इक्वल आहे, मग त्या प्रॉपर्टीनुसार कसं येईल त्यांचं, ए एम रेशो येईल ए एम अपॉन बी एम, लक्षात. म्हणजे कॉमन व्हर्टेक्स आहे, कॉमन व्हर्टेक्स जर असला आणि बेस जर एका लाईन मध्ये असले, व्हर्टेक्स कॉमन असला आणि बेस एकाच लाईन मध्ये असले, तर त्यांची काय असते, हाईट इक्वल असते. हाईट इक्वल असते म्हणजे पहिली प्रॉपर्टीनुसार मग त्याचा रेशो कसा असतो, रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेसेस, ठीक आहे. म्हणजे बेसेस घेतले ए एम इक्वल टू बी एम. आता ए एम आणि बी एम दोघं इक्वल आहे, मग हा ए एम ॲज इट इज ठेवला आणि इथं बी एमच्या ठिकाणी काय टाकला, ॲज इट इज ए एम, बिकॉज ए एम इज इक्वल टू बी एम. का? एम इज द मिड पॉइंट, ए एम बी एम दोघं इक्वल असेल, मग ए एम दोघं कॅन्सल, इक्वल टू काय येईल 1. म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल ए एम सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल बी एम सी इक्वल टू 1. याच्यावरून आपलं काय मिळतंय,
देयरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल ए एम सी इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल बी एम सी. दोन्ही ट्रायंगलचा एरिया कसा असेल आपल्याला इक्वल मिळेल. ठीक आहे. याचं रिझन काय आहे की जर दोन्ही ट्रायंगल मध्ये जर एकच व्हर्टेक्स कॉमन असेल, एक व्हर्टेक्स कॉमन असेल आणि त्यांच्या ऑपोजिट साइड, त्या व्हर्टेक्सचे ऑपोजिट साइड्स एकाच लाईनवर असतील तर त्या दोघं ट्रायंगलचे काय असते, हाईट इक्वल असते आणि बेस पण इक्वल असतात. हाईट पण इक्वल आहे, बेस पण इक्वल आहे, तर दोघं ट्रायंगलचा एरिया सुद्धा इक्वल असतो. पहिली कंडिशन काय होती, हाईट जर इक्वल असले तर ट्रायंगलचा एरियाचा रेशो बेसच्या रेशोला इक्वल असतो. सेकंड कंडिशन काय असते, जर बेस इक्वल असतील तर ट्रायंगलचा एरियाचा रेशो हाईटला म्हणजे हाईटच्या रेशोला इक्वल असतो. आणि तिसरी कंडिशन या एक्झाम्पल वरून आपल्याला अशी मिळते की जर दोघं ट्रायंगलचे बेस पण इक्वल आहे आणि हाईट पण इक्वल आहे तर दोघं ट्रायंगलचे एरिया सुद्धा इक्वल असतात. म्हणजे दोघं ट्रायंगलचा एरियाचा रेशो आपल्याला एक्झॅक्टली 1 मिळतो. हे तीन कंडिशन, तीन प्रॉपर्टीज लक्षात ठेवायचे, त्याच्यावरून आपल्याला प्रॅक्टिस सेट घ्यायचं आहे.